उन्हाळा सुरू आहे त्यामुळे व्हेज जेवण असू दे किंवा नॉन व्हेज, सोलकढी ही झालीच पाहिजे. तर आजची ही कोकण स्पेशल सोलकढी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. थंडगार, आंबट, तिखट आणि रिफ्रेशिंग अशी ही सोलकढी फक्त काही मिनिटात तयार होते. नारळाचं दूध आणि कोकम यांचे जबरदस्त कॉम्बिनेशन तुमच्या जेवणाची मजा दुप्पट करते. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश ओलं खोबरं. त्यासाठी इथे मी एक नारळ घेतलेला आहे, तो फोडून खवणून घेणार आहे. तर तुम्ही त्याचे तुकडे सुद्धा देखील करून घेऊ शकता. मी इथे खवणून घेते. खवणून घेतल्यानंतर त्याचा जो चव आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे आपल्याला यापासून दूधही जास्त काढता येते. खवणून झाल्यानंतर अशा प्रकारे हा चव आपल्याला मिळालेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते, कारण आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण चवीप्रमाणे आता इथे साहित्य टाकत जाणार आहोत. तर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. एक छोटा चमचा जिरे सुद्धा घालते आहे आणि 1 ग्लास पहिल्यांदा आपण इथे पाणी घालतोय. साधं पाणी आहे हे, तुम्ही गरम देखील वापरू शकता. आता मिक्सरमधून आपण हे चांगलं फिरवून घेऊयात. एकदम बारीक असं हे साहित्य वाटून घ्यायचं आहे. आता यापासून आपल्याला दूध काढून घ्यायचंय. तर खाली बोल ठेवायचा, वरती सुती रुमालामध्ये हे मिश्रण घेतले आणि असं दाबून पिळून घ्यायचं. सुती रुमालामध्ये घेऊन याचं दूध काढलं ना, की अगदी पहिल्याच बॅचमध्ये घट्टसर दाटसर दूध निघतं आणि अगदी पटकन दूध काढता येतं. तुम्हाला जर रुमाल वापरायचा नसेल तर तुम्ही गाळणीने देखील ही प्रोसेस करून घेऊ शकता. 1 ग्लास पाणी वापरलेलं होतं. त्यामध्ये साधारण पहिल्या बॅचमध्ये 1.5 ग्लास असं दूध निघालेलं आहे. आता हीच प्रोसेस आपल्याला साधारण 3 वेळा करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या वेळेला आता हा चौथा जो राहिलेला आहे तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा. 1 ग्लास पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा. तिसऱ्या वेळेला पण मी हीच प्रोसेस केलेली, पण यावेळेला पाणी थोडंसं कमी घातलेलं होतं. सोलकढीसाठी दूध हे घट्टच असावं. जास्त पातळ केलं तर त्याची चव पानचट लागू शकते. त्यामुळे पाणी घालताना थोडं कमीच घालत जावा. 3 वेळेला दूध काढून झालेलं आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता. दूध काढून झालेलं आहे. चोथ्यामध्ये काही दूध वगैरे राहत नाही. तर तो चोथा तुम्ही चटणीसाठी वगैरे वापरू शकता. आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकम. तर इथे मी 1 पळी कोकम आगळ घेतलेला आहे. हा मार्केटमध्ये इझिली मिळतो. कॅन किंवा बाटलीमध्ये अवेलेबल असतो. आता जर तुम्हाला इथे कोकम आगळ वापरायचा नसेल तर फ्रेश कोकम घ्यायच्या. त्या अर्धा ते 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या. त्याच्यानंतर हाताने मॅश करून त्याच्यापासून जो अर्क निघेल तो गाळून घ्यायचा. पण यासाठी ना फ्रेशच कोकम वापरा. सुकलेले किंवा जुने कोकम वापरल्यास असा कलरही मिळत नाही आणि चवही लागत नाही. बघा, 1 पळी कोकम आगळ घातल्यानंतर किती मस्त असा गडद घट्टसर असा रंग आलेला आहे. सोलकढी अगदी सगळ्या टेस्टने बॅलन्स्ड फ्लेवरमध्ये असते. आता इथे मी 1 चमचा साखर तसेच चवीपुरतं मीठ घालतेय. तर आपल्याला पाहिजे तेवढं आपण या सगळ्या साहित्यांचं प्रमाण ठेवायचं आहे. साखर विरघळेपर्यंत छान असं ढवळून घेऊ आणि मग यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एकदम रिफ्रेशिंग सोलकढी प्यायची असेल तर फ्रीजमध्ये 1 ते 2 तास थंड करत ठेवा. लगेच पिणार असाल तर यामध्ये बर्फ घाला. ही सोलकढी आपण पूर्णपणे नॅचरल आणि हेल्दी बनवलेली आहे. त्यामुळे शरीर थंड ठेवते, डायजेशन सुधारते, ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते. जेवताना किंवा जेवून झाल्यावरती ही सोलकढी पिली जाते. आता तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असाल तर त्याबरोबर ही सोलकढी अगदी मस्ट आहे. मग चिकन, मटण, फिश असू देत, त्याबरोबर ही सोलकढी अगदी झालीच पाहिजे. रुमालाने चव गाळून घेतल्यामुळे त्यामधून दूध जास्त प्रमाणात आणि घट्टसर असं निघते. तसेच सोलकढीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असली पाहिजे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. थोडीशी घट्ट ठेवली की यामध्ये जे फ्लेवर्स आहेत ते अगदी परफेक्ट लागतात. आता ही सोलकढी फ्रेश करून पिण्यातच खरी मजा असते. तसेच जसं तुम्ही 1 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर ही ऑथेंटिक चवीची सोलकढी तुम्हाला नक्की करून बघायची आहे. त्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ट्राय करा.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.